पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशांच्या नेत्यांशी चर्चा केली। फोनद्वारे आखाती देशांसोबत संवाद साधून त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला। आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता या प्रमुख मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली। वाढत्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीयांकरता सगळ्या उपाययोजना करू असं मोदींनी स्पष्ट केलेलं आहे। ओमान आणि कुवेतसह विविध आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आणि व्यावसायिक वास्तव्याला असतात। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न भारताकरता अत्यंत संवेदनशील आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशांसोबत बातचीत केली त्यावर आपण नजर टाकूया। सगळ्यात आधी तर यूएई सोबत संवाद साधला, त्यानंतर सौदी अरेबिया, इस्रायल, जॉर्डन, बहरीन, कुवेत, ओमान आणि कतार ज्या ठिकाणी भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत, कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त गेलेले आहेत, त्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात हमी घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशांशी संवाद साधला।